जराही पोळीतून गूळ बाहेर येणार नाही. तर आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग खुसखुशीत आणि मैदा न वापरता काठोकाठ भरलेली अशी सोप्या पद्धतीने गूळ पोळी बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण त्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया। तर मी इथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 2 कप गव्हाच्या पिठाला मी एक छोटा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। म्हणजे हे अंदाजे 3 ते 3.5 चमचे भरतात। तर मी चमच्याने मोजून दाखवते। तर 3 चमचे भरलेले आहे आणि बाकीचं पीठ मी ठेवून दिलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आणि आता हे मीठ आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर एक छोटंसं त्यामध्ये खड्डा बनवून घ्यायचा आणि यामध्ये तूप थोडंसं कोमट करून घातलेलं आहे। तर हे 2 कपासाठी मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तर आता हे तूप आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे सगळं पिठाला एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला लागेल असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे पीठ मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पिठाचा असा मुटका बनला पाहिजे। तर आता हे पीठ आपण थोडं पाणी घालून छानपैकी मळून घेऊया। तर हे पीठ आपल्याला जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, असं मीडियम मळून घ्यायचं आहे। तर आता हे मी व्यवस्थित मळून घेते। तर पीठ आपलं इथे एकदम तयार झालेलं आहे। आता बघू शकता जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही। आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण सारण बनवण्याची तयारी करूया। तर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून मी तीळ घेतलेले आहे। तर 1 वाटी तिळाला मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 2 चमचे खसखस घेतली, 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि सुंठ पावडर आणि उरलेलं जे तूप आहे ते वापरणार आहोत। तर चला आता आपण तीळ भाजून घेऊया। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तीळ घालून घेतलेले आहे। आता हे आपल्याला एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहे। तर आता हे आपण भाजून घेऊया। तर तीळ आपले चांगले भाजून झालेले आहे आणि तर हे आता आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। तर आता आपण खसखस भाजून घेऊया। तर खसखस पण आपली चांगली भाजून झालेली आहे। आता हे आपण तिळामध्येच काढून घेणार आहोत। तर खसखस बघू शकता किती छानपैकी भाजली गेलेली आहे आणि पूर्णपणे तडतडते आहे। आता ही काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण जे उरलेलं तूप होतं ते घालून घ्यायचं आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण बेसन भाजून घेऊया। तर मी ते 2 ते 2.5 चमचे बेसन घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एकदम खमंग भाजायचं आहे आणि भाजताना कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। तर बेसन चांगलं भाजलं गेलेलं आहे, पण याच्या गाठी राहू नये म्हणून चमच्याने असं दाबून त्याला व्यवस्थित त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे। तर बघू शकता आपलं बेसन पण छानपैकी झालेलं आहे। आता हे पण आपण काढून घेऊया। तर तीळ पण थंड झालेले आहे। आता हे तीळ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। तर आता मिक्सरमध्ये घालून हे सगळे मी तीळ वाटून घेणार आहे। तर बघू शकता वाटून घेतल्यानंतर मी एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे। तर असे सगळे तीळ वाटून झाले। आता यामध्ये आपण जो गूळ घेतलेला होता, गूळ तुम्ही किसून घ्या किंवा कापून घेतला तरी चालेल। तर गूळ घालून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये भाजलेलं पीठ घालून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे। आता हे सगळं हाताने आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आपलं गूळ आणि सगळं साहित्य आपलं एकदम छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता हे व्यवस्थित गूळ एकजीव होण्यासाठी आपल्याला मिक्सरमधून थोडं करून वाटून घ्यायचं आहे। तर आता हे मिक्सरमध्ये घालूया आणि छानपैकी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी आपलं एकदम नरम असं सारण तयार झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि पीठ अगोदर आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं। आता हे पीठ आपल्याला एकदम चांगलं मळून घ्यायचं आहे, कारण आता याच्यात लवचिकपणा आला पाहिजे म्हणून आपण हे चांगलं 1 ते 2 मिनटं मस्तपैकी मळून घेऊया। तर पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे। आता याला आपण थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि एकदम मस्त असं परत आपण मळून घ्यायचं आहे।
तर पीठ आपलं छानपैकी लवचिक आणि मऊसूत तयार झालेलं आहे. आता याची आपण एक गोळा तयार करून घेऊया. आपल्याला जेवढं पीठ भरायचं आहे तेवढा पिठाचा गोळा घेऊन एकदम छानपैकी वाटी बनवायची. वरच्या साईडला ही वाटी पातळ ठेवायची आणि आतल्या साईडला थोडीशी जाड ठेवायची, कारण लाटताना आपली पोळी एकदम एकसमान येईल. तर आता मी इथे वाटी बनवून घेते आणि जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यात जास्त आपल्याला सारण भरायचं आहे. तर वाटी आपली तयार झालेली आहे आणि वाटीपेक्षा मोठ्या आकाराचा मी सारणाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता गोळा आतमध्ये घालून दाब देऊन आपल्याला पीठ हे वरच्या साईडला करून घ्यायचं आहे. तर गोल गोल फिरून अशी आपल्याला सारण आतमध्ये ढकलून मग पीठ जेवढं वर येईल तेवढं पीठ आपण काढून घेणार आहोत. पीठ काढून झाल्यानंतर आता हे तोंड एकदम व्यवस्थित बंद करायचं आहे. म्हणजे असं राऊंड करून आपल्याला थोडंसं दाब देऊन सारण सगळीकडे पसरलं असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने करायचं आहे आणि गोल फिरवून झाल्यानंतर हा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करून थोडासा मोठा करून घ्यायचा आहे. म्हणजे सारण हे एकदम व्यवस्थित असं शेवटपर्यंत आणि सगळीकडे पसरलं जाईल. तर आता हा आपण पोळी छानपैकी पसरवून घेतलेली आहे. आता हे आपण लाटून घेऊया. तर जराही पोळी फुटणार नाही अशी एकदम अलगद हलक्या हाताने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आणि लाटतानाही एक साईडने एकच दिशेने लाटायची आहे. म्हणजे आपली पोळी फुटणार नाही आणि एकदम एक समान होईल. एक साईडने लाटून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशीच लाटून घ्यायची आहे. त्यामुळे एक साईडने जाड राहणार नाही किंवा एक साईडने पातळ राहणार नाही. दोन्हीही बाजू एकसारख्याच होतील आणि पोळी ही छानपैकी फुगली जाईल. तर बघू शकता पोळी आपली इथे. तुम्हाला जर ही पोळी मोठी बनवायची असेल तर सारण यामध्ये थोडं जास्त भरायचं आणि कमी पिठामध्ये जास्त सारण भरलं तरच ही पोळी इतकी छान लागते आणि एकदम मऊ खुसखुशीत होते. जर तुम्ही पीठ जास्त घेतलं सारण कमी घेतलं तर पोळी जराही चांगली होणार नाही. तर पोळी आपली छानपैकी दोन्ही साईडनी लाटून झालेली आहे आणि सारणसुद्धा दिसतं आहे. जर हे सारण कडेपर्यंत जर पसरलं नाही तर ते पीठ थोडंसं अंतर ठेवून कापून घेतलं तरी चालेल. तर पोळी आपली लाटून झालेली आहे आणि एक साईडला तवा गरम झालेला आहे. आता आपण ही तव्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही जोपर्यंत खालची बाजू थोडी व्यवस्थित भाजली जात नाही, म्हणजे वरती असे बुडबुडे आले की आपण हिला पलटी करून घेऊया. तर पलटी करून घेतलेली आहे. तर बघू शकता किती छानपैकी फुगायला लागलेली आहे. तर आता ही आपण परत पलटी करून घेतलेली आहे आणि आपली पोळी एकदम मस्त छानपैकी फुगली गेलेली आहे. आता यावर तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता. तरी पोळी भाजताना तवा हा मीडियम गरम असला तर पोळी चांगली भाजली जाते. तर आता ही आपण पलटी करून घेऊया. दोन्ही साईडने पोळी ही छानपैकी खरपूस अशी भाजून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर तव्यामध्ये आपण दुसरी लाटून घेतलेली पोळी घालून घ्यायची आहे. तर दुसरी पोळी पण घालून घेतल्यानंतर पलटी करून घेतलेली आहे. आता ही पण आपल्याला असं तेल सोडून छानपैकी भाजून घ्यायची आहे. तर आता ही खालच्या साईडनी भाजल्यानंतर आपण पलटी करून घेतलेली आहे आणि तेल सोडून घेतलेलं आहे. तर आता ही आपण परत पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी अशी चांगली भाजून घेऊया. तर बघू शकता ही पोळी पण आपली चांगली फुगलेली आहे आणि सारण आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आता ही आपण व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेऊया आणि काढून घेऊया. तर सगळ्या पोळ्या मी अशा दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेल्या आहे आणि पोळ्या बनवून झालेल्या आहे. तर आजची खमंग खुसखुशीत गुळपोळी कशी वाटली ते नक्की सांगा.